नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हेल्थ अँड डिसीजेस या प्रकरणाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. सद्य स्थितीतील काही महत्त्वाचे रोग त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स. डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स या रोगांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर पाहू. But before this, there is given one pictures and you observe and discuss. तुम्हाला एक चित्र दिले, त्या चित्राचं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आणि डिस्कस करायचं आहे. डर्टीनेस इन द सराउंडिंग्स, आपल्या परिसरामध्ये कशा प्रकारची अस्वच्छता असते त्या संदर्भात एक चित्र तुम्हाला इथं दिसतं. वेअर डू यू सी द वॉटर लॉग्ड मटेरियल्स शोन इन द पिक्चर्स. या पिक्चरमध्ये दाखवलेले जे पाण्याचे साठे आहेत हे असे साठे तुम्हाला कुठं कुठं पाहायला मिळतात त्याची यादी तुम्हाला एक करायची आहे. अँड सेकंड क्वेश्चन, विच हजार्ड्स डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. आणि ह्या चित्राच्या सहाय्यानं कोणता धोका तुम्हाला जाणवतो. म्हणजे ह्या पिक्चरकडं पाहिल्यानंतर तुमच्या आरोग्याला कोणता धोका निर्माण होईल असं वाटतं त्याविषयी तुम्ही काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. नाव नेक्स्ट वी शेअर सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज. सद्य स्थितीतील काही महत्त्वाचे रोग आपण पाहणार आहोत. पण देर आर गिवन सम क्वेश्चन्स, यू सॉल्व इट फर्स्ट. तुम्हाला काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला पहिल्यांदा इथं द्यायचे आहेत. कॅन यू टेल्स, तुम्ही सांगायचे. सो लुक युअर फर्स्ट क्वेश्चन्स. हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन. आपण वैयक्तिक स्वच्छता कशा प्रकारे घेतो, म्हणजे वैयक्तिक स्वच्छता जर आपली राखायची असेल तर ती कशा प्रकारे राखता येईल या संदर्भात तुम्ही इथं विश्लेषण करायचं आहे. सो लुक हिअर. टेकिंग बाथ एव्हरी डे यूजिंग क्लीन अँड वॉश्ड क्लोथ्स. तुम्ही काय करायचं, दररोज स्वच्छ पाण्यानं आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपड्यांचा वापर करायचा आहे. वॉशिंग हँड्स विथ अँटीबॅक्टेरियल सोप्स आफ्टर व्हिजिटिंग टॉयलेट्स. ज्यावेळी तुम्ही टॉयलेटला जाता त्यावेळी तुमचे हात तुम्ही स्वच्छ साबणाने स्वच्छ धुवायचे. नॉट टू स्पीट इन द ओपन प्लेस. उघड्या जागेवरती थुंकू नये. म्हणजे आपल्या हातात ज्या गोष्टी त्या आपण इथं करायच्या आहेत, रिकामी जागा दिसली म्हणून तिथं थुंकू नये. फोर्थ आहे, द फूड विच वी टेक शूड बी सेफ अँड हेल्दी. आपण जे अन्न खाणार आहोत किंवा अन्न ग्रहण करणार आहोत ते अन्न कसं पाहिजे, सेफ अँड हेल्दी, निरोगी आणि सुरक्षित असं अन्न आपण सेवन करायचं आहे. द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स शूड बी वॉश्ड क्लीन बिफोर कन्झ्युमिंग. ज्यावेळी आपण फळे खातो, पालेभाज्या घेतो त्यावेळी त्या काय करायचे आहेत, स्वच्छ पाण्यानं धुवायचे. द वॉटर शूड बी फिल्टर्ड अँड बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग. ज्यावेळी आपण पाणी पितो त्यावेळी ते पाणी कसं असावं, फिल्टर्ड म्हणजे शुद्ध असावं, अँड बॉइल्ड उकळलेलं असावं. द फूड दॅट वी कन्झ्युम शूड बी होम मेड, क्लीन, हायजेनिकली प्रिपेअर्ड अँड कवर्ड टू अवॉइड इन्फेक्शन. द फूड दॅट वी कन्झ्युम, जे आपण अन्न खाणार आहोत ते कसं पाहिजे, शूड बी होम मेड म्हणजे घरातच तयार केलेलं असावं, क्लीन स्वच्छ असावं, हायजेनिकली प्रिपेअर्ड आणि स्वच्छ ठिकाणी केलेलं असावं, आणि कवर्ड टू अवॉइड इन्फेक्शन्स आणि ते आच्छादित असावं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अन्न ग्रहण करणार आहात, ज्या ठिकाणी तुम्ही अन्न सेवन करणार आहात, जे अन्न तुम्ही खाणार आहात ती जागा स्वच्छ असावी, ते अन्न घरगुती असावं आणि कवर्ड म्हणजे झाकून ठेवलेलं असावं. टू अवॉइड इन्फेक्शन म्हणजे रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही जे अन्न खाणार आहात ते अन्न सुरक्षितरित्या झाकून ठेवलेलं असावं, घरातच तयार केलेलं असावं आणि स्वच्छ असावं. नेक्स्ट क्वेश्चन आपण इथं बघतोय, व्हाय शूड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन्स. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण पाणी उकळूनच का प्यायचं आहे. तर इन रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये वॉटर बिकम टर्बिड, पाणी काय होतं, गढूळ बनतं. अँड मिक्स्ड इन द पोटेबल वॉटर्स अँड मेक इट कंटॅमिनेटेड. आणि आपण जे अशा दूषित पाण्यामुळं अनेक रोगांची लागण होते, त्यामध्ये टायफॉइड, हेपॅटायटिस, डायरिया, डिसेंट्री, एन्ट्रायटिस एक्सेट्रा. तर अशा अनेक रोगांना आपण काय करतो, आमंत्रण देतो. ड्रिंकिंग वॉटर शुड बी जर्म फ्री.
डिसइन्फेक्टेड अँड क्लीन्स बाय बॉइलिंग द वॉटर्स ऑल जर्म्स आर किल्ड. आणि असं पाणी जर तुम्ही पिण्यासाठी वापरणार असाल तर इट शुड बी जर्म फ्री. ते कसं पाहिजे? जंतुविरहित पाहिजे. कसं पाहिजे? जंतुविरहित पाहिजे. डिसइन्फेक्टेड अँड क्लीन, असंसर्गित म्हणजे त्या पाण्याला कुठल्याही प्रकारचा संसर्ग झाला नसेल असं पाणी पाहिजे आणि ते पाणी स्वच्छ असावं. बाय बॉइलिंग द वॉटर ऑल जर्म्स आर किल्ड, आणि ज्यावेळी पाणी आपण उकळतो त्यावेळी असे सर्व जंतू याच्यातून नष्ट होतात, मरून जातात. त्यामुळे पाणी स्वच्छ बनतं. देअरफॉर ड्युरिंग रेनी सीझन्स वॉटर शूड बी बॉइल्ड बिफोर ड्रिंकिंग. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी पिताना ते गरम करून उकळून पिणं अधिक सोयीचं आहे. Now next question number 3. Why the clean hands drive is run in school? तुमच्या शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम हा का राबवला जातो? तुमच्या शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो? तर पहा, देर आर मेनी जर्म्स ऑन द डर्टी अनक्लीन हँड्स. आपल्या हातावरती म्हणजे आपले जर हात अस्वच्छ असतील, घाणेरडे असतील तर त्याच्यावरती अनेक प्रकारचे रोगजंतू असतात. It germs enter our body through mouths. They can cause many diseases of the alimentary canals. आणि असे जे जर्म्स आहेत, ते जंतू आहेत, ते जंतू काय करतात? तोंडावाटे आपल्या शरीरात जातात. अँड दे कॅन कॉज मेनी डिसीजेस, अनेक रोगास कारणीभूत ठरतात. ऑफ द एलिमेंटरी कॅनल्स म्हणजे आपली जी अन्ननलिका आहे त्या अन्ननलिकेच्या अनेक रोगांना ते आमंत्रण देतं. देअरफॉर कीपिंग द हँड्स क्लीन इज ऑफ ऑलमोस्ट नेसेसिटी. म्हणूनच आपले हात स्वच्छ ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. फॉर दिस पर्पज, या हेतूनच क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स. म्हणूनच शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम हा राबवला जातो. तर अशा प्रकारे आपण ह्या 3 प्रश्नांची उत्तरं इथं पाहिलेली आहेत. आता आपण पाहतोय डेंग्यू. डेंग्यू हा रोग, या रोगाची माहिती आपण इथं घेतोय. त्यापूर्वी ते एक पिक्चर दिलं आहे, अंडरस्टँड अँड एक्सप्लेन टू अदर्स. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं? इथे एक टायर आहे, त्या टायरमध्ये पाणी आहे. पाणी म्हणजे कसं? आता साठलेलं पाणी, आणि साठलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला इथं काय दिसतात? जर्म दिसतात. आणि हे जर्म मायक्रोस्कोप खाली बघितला तर अशा प्रकारचे जर्म तुम्हाला मोठे मोठे दिसतात. त्यांच्यातून डासांची उत्पत्ती होते, हे आपल्याला या चित्रातून लक्षात येतं. तर डेंग्यू म्हणजे काय? तर त्यातलाच हा एक भाग आहे, तर ते आपण इथं पाहतोय. तर पहा, mosquitoes lay the eggs in waterlogged places and thereby their population increases. Mosquitoes lay the eggs in waterlogged places. ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे अशा साठलेल्या पाण्यामध्ये डास काय करतात? अंडी घालतात. अँड thereby their population increases, आणि त्यांना पोषक वातावरण मिळाल्यानंतर त्यांची उत्पत्ती वाढते, त्यांची संख्या वाढते. डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे डास वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण देतात. वेगवेगळ्या डासापासून वेगवेगळ्या रोगांची उत्पत्ती होते, वेगवेगळ्या रोगांचा प्रसार होतो. डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. डेंग्यू हा जो रोग आहे तो एडिस इजिप्ती या नावाच्या डासामुळेच पसरतो. म्हणजे आपल्याकडं जो डेंग्यू आहे तो डेंग्यूचा प्रसार कसा होतो? स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून त्याचा प्रसार होतो. This disease is caused by DEN12 virus belonging to type flavivirus. This disease हा जो रोग आहे तो कोणामुळे होतो? बाय DEN12 व्हायरस. म्हणजे DEN12 व्हायरस या व्हायरसमुळे, ह्या विषाणूमुळे ह्या रोगाचा प्रसार होतो. अँड बिलॉंगिंग टू द टाईप फ्लाविव्हायरस. फ्लेविव्हायरस या प्रकारच्या DEN12 विषाणूमुळे ह्या रोगाची उत्पत्ती होते, ह्या रोगाचा प्रसार होतो, किंवा हा विषाणू ह्या रोगास कारणीभूत ठरतो. नाव शेअर्स सिम्पटम्स. डेंग्यूचे सिम्पटम्स काय आहेत? लक्षणं काय आहेत? तर पहा, ॲक्यूट फेवर अँड हेडेक वॉमिटिंग्स. ॲक्यूट फेवर अँड हेडेक, तीव्र ताप आणि तीव्र डोकेदुखी. तीव्र ताप आणि तीव्र डोकेदुखी हे त्याचं लक्षण आहे. वॉमिटिंग, उलट्या होणे, हे सुद्धा त्याचं एक लक्षण आहे. पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे काय? पेन इन आय सॉकेट, डोळ्यांच्या खोबणीमध्ये वेदना होतात किंवा डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखायला लागतं, हे सर्वात मोठं सर्वात महत्त्वाचं असं लक्षण आहे.
डिक्रीजेस इन प्लेटलेट्स काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज. डिक्रीज इन प्लेटलेट्स, जे प्लेटलेट्स आहेत त्या प्लेटलेटची संख्या काय होते, कमी होते. दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज. प्लेटलेट्स म्हणजे काय, रक्तातील ज्या रक्तबिंबिका आहेत त्यांची संख्या कमी झाल्यामुळं काय होतं, शरीर अंतर्गत म्हणजे शरीरामध्ये रक्तस्राव होण्यास सुरुवात होते. सो these are the symptoms of this dengue. So as like we share, so what is mean dengue and what are the symptoms of this. Now we share the next part, observe and discuss. Observe the picture shown in the following and write description in the boxes. तुम्हाला एक खाली पिक्चर दिलेला आहे आणि त्या पिक्चरचं तुम्ही काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे. अँड इन दिस पिक्चर यू ऑब्झर्व ऑल दिस अँड फिल अप इन्फॉर्मेशन इन दिस बॉक्सेस. या चित्राशी संबंधित असणारी आवश्यक माहिती तुम्हाला या बॉक्समध्ये भरायची आहे. सो वी स्टार्ट फ्रॉम दिस. इथं सुरुवातीला विचार केला, ॲट द सेंटर देअर इज मॉस्किटोज एडिस इजिप्ती. आता ह्या एडिस इजिप्तीमुळं डेंग्यूचा प्रसार होतो हे आपल्याला माहिती आहे, पण तो कशा प्रकारे होतो ते आपण इथं पाहतोय. सो ऑब्झर्व दिस फर्स्ट पिक्चर्स, दॅट इज अ ड्रम. या पहिल्या पिक्चरचा विचार केला तर ड्रम्स, तुम्हाला पाण्याच्या टाक्या माहिती आहेत, तर या पाण्याच्या टाक्या आहेत. आणि इथं काय होतं, रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटोज इन टँक. या टँकमध्ये जे काय पाणी साठलेलं आहे, या साठलेल्या पाण्यामध्ये डास काय करतात, अंडे घालतात, त्यांचं प्रजनन होतं आणि त्यांची संख्या इथं वाढते. देन नेक्स्ट, अर्न्स अँड युटेन्सिल्स अक्युमुलेशन ऑफ वॉटर इन मॅनमेड कंटेनर्स कॉज ब्रीडिंग ऑफ एडिस मॉस्किटोज. मातीची भांडी किंवा धातूची भांडी ज्या आहेत, म्हणजे जी मॅनमेड मटेरियल्स आहेत, कंटेनर्स आहेत, याच्यामध्ये जर पाणी साठवून ठेवला तर या साठलेल्या पाण्यामध्ये ब्रीडिंग ऑफ एडिस मॉस्किटोज, एडिस इजिप्ती नावाचे डास इथं काय होतात, तयार होतात, निर्माण होतात. देन थर्ड इयर्स, वॉटर कूलर्स. बऱ्याच लोकांच्या घरी वॉटर कूलर आहेत. ह्या वॉटर कूलरमध्ये सुद्धा पाणी असतं आणि ह्या साठलेल्या पाण्यामध्ये इथं डासांची उत्पत्ती होते. सो इन दिस 3 पिक्चर्स वी सी हिअर्स हाऊ टू स्प्रेड डेंग्यू. डेंग्यूचा प्रसार कसा होतो ते आपण बघितलं. नाव इन 4th पिक्चर देअर इज वन बेबी, इन्फेक्शन टू बेबीज. रोगांचा प्रसार झाल्यानंतर त्याचं इन्फेक्शन कोणाला होतं, जी लहान मुलं आहेत शक्यतो त्यांना जास्तीत जास्त. फक्त इथं लहान मुलांना इन्फेक्शन होत नाही, तर कोणाकोणाला होतं, पूर्ण मानवजातीला, ह्युमन बिईंग्सला याचं इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे डेंग्यू हा जास्तीत जास्त लहान मुलांना होतो असं नाही, तर पूर्ण मानवजातीला हे इन्फेक्शन होऊ शकतं. नाव रिमेनिंग दिस 3 पिक्चर्स ऑब्झर्व हिअर्स. हिअर मॉस्किटो कॉइल्स, हिअर्स फ्युमिगेशन्स अँड हिअर्स गप्पी फिश. सो दीज आर द प्रिव्हेंटेशन ऑफ डेंग्यूज. म्हणजे डेंग्यूचा प्रसार कसा रोखायचा हे ऑब्झर्वेशन आपल्याला ह्या 3 चित्रातून दिसतं. सो लुक हिअर्स, युजिंग मॉस्किटो कॉइल्स टू रिपेल देम्स. मॉस्किटो कॉइलचा वापर केला तर हे डास आपल्याजवळ येणार नाहीत, ते बाजूला जाऊ शकतात. म्हणजे मॉस्किटो कॉइल्स, डासांची जी कॉईल आहे त्या कॉईलच्या स्मेलमुळं हे जे डास आहेत ते डास आपल्या जवळपास येणार नाहीत, म्हणजे आपण इथं प्रसार थांबवू शकतो. नेक्स्ट आहे फ्युमिगेशन बाय इन्सेक्टिसाइड्स. कीटकनाशकांची फवारणी केली तर ह्या फवारणीमुळे सुद्धा डास निघून जाऊ शकतात. आणि साठलेल्या पाण्यामध्ये जर आपण गप्पी पीस ठेवले तर गप्पीज कॅन कंट्रोल द लार्वी. तर गप्पी पीस काय करतात, त्या डासांची जी अंडे ते अंडी खाऊन त्यांच्यावरती कंट्रोल ठेवू शकतात. सो ॲज लाईक वी सी दिस पिक्चर्स अँड ऑब्झर्व हिअर्स. नाव वी शेअर द नेक्स्ट पॉईंट. लुक हिअर, कलेक्ट इन्फॉर्मेशन. तुम्हाला काय करायचं, माहिती गोळा करायची आहे. काय करायचं, विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपालिटी ऑफ युअर एरिया. तुमच्या प्रभागातील पंचायत समिती असेल किंवा कॉर्पोरेशन म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तर डासावरचे नियंत्रण करण्यासाठी काय करतात याची माहिती तुम्ही काय करायची, तर कलेक्ट करायची आहे. आणि तर दुसरा पॉईंट आहे, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का. सो लुक हिअर, मलेरिया इज कॉज्ड ड्यू टू फिमेल एनॉफिलिस. म्हणजे मलेरियाचा जो प्रसार होतो किंवा मलेरिया जो होतो कोणामुळे होतो, एनॉफिलिस डासाची मादी जी आहे त्यांच्यामुळे होतो. वाईल एलिफॅन्टेसिस ड्यू टू फिमेल्स क्युलेक्स. एलिफॅन्टेसिस हा जो रोग आहे तो कोणामुळे होतो, ड्यू टू फिमेल क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो.
ॲनाफिलिस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर्स. याच्यातलं ॲनाफिलिस आणि एडिस हे जे दोन डास आहेत हे काय करतात, ग्रो इन क्लीन वॉटर, अतिशय स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात. व्हाईल क्युलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर्स, आणि जो क्युलेक्स आहे तो क्युलेक्स काय करतो, डर्टी वॉटरमध्ये म्हणजे अस्वच्छ पाणी, सांडपाणी जे आहे त्याच्यामध्ये त्याची वाढ होते. सो दीज आर 2 पॉईंट यू लर्न हियर्स. नाव वी शेअर्स नेक्स्ट पार्ट, स्वाईन फ्लू. नेक्स्ट डिसीजेस स्वाईन फ्लू. पुढचा आपण रोग पाहतोय स्वाईन फ्लू. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं नाव ऐकलेलं आहे, स्वाईन फ्लू. सो लुक हियर्स, रिझन्स ऑफ इन्फेक्शन्स. आता स्वाईन फ्लूचं इन्फेक्शन कशा प्रकारे होतं, त्याची कारणं काय आहेत. सो फर्स्ट लुक हियर्स, इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. पिग्स अँड ह्युमन्स, यू नो हियर पिग्स म्हणजे काय, डुक्कर, ह्युमन म्हणजे मानव. तर या स्वाईन फ्लूचा जो प्रसार आहे किंवा त्याची जी लागण आहे ती लागण डुकरांच्या मार्फत आणि मानवांच्या मार्फत होते. सेकंड पॉईंट, व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन्स. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन्स. जर एखादी व्यक्ती बाधित असेल तर ह्या बाधित व्यक्तीपासूनसुद्धा या स्वाईन फ्लूचा प्रसार होतो, म्हणजे त्याच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनासुद्धा याचा प्रसार होऊ शकतो. सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सॅलिवा. त्याच पद्धतीनं तो कसा पसरतो, तर नाकातील जो काय स्त्राव आहे, घशातील स्त्राव आणि सॅलिवा म्हणजे थुंकी, म्हणजे नाकातील आणि घशातील स्त्राव आणि थुंकीतून याचा प्रसार होतो. नाव शेअर्स सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूची लक्षणं काय आहेत, तर पहा, डिफिकल्टी इन ब्रिथिंग्स, श्वास घेण्यात अडथळा येतो, धाप लागते, दम लागतो. सो दिस इज द फर्स्ट सिम्पटम्स. देन सेकंड, सोअर थ्रोट अँड बॉडी पेन्स. सोअर थ्रोट, घसा खवखवतो. आता घसा खवखवणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. अँड बॉडी पेन्स, शरीर काय होतं, दुखायला लागतो. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस स्वाईन फ्लू. नाव वी शेअर्स अ डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस कसं केलं जातं, तर पहा, फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. स्वाईन फ्लूचं जर डायग्नोसिस करायचं असेल, निदान करायचं असेल, चाचणी घ्यायची असेल, तर घशातून लाळेचा एक स्त्राव किंवा घशामध्ये जो स्त्राव आहे त्याचा एक ड्रॉप्स काय केला जातो, लॅबोरेटरीला म्हणजे वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये पाठवला जातो. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेरॉलॉजी NIV पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली. आता इथं आपण बघितलं की स्वाईन फ्लूचं डायग्नोज करायचं असेल तर रोग्याच्या घशातील जो काय स्त्राव आहे त्याचा थेंब त्या प्रयोगशाळेला पाठवला जातो. आणि या ज्या प्रयोगशाळा आहेत, लॅबोरेटरी आहेत, त्या कुठं आहेत, आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेरॉलॉजी NIV पुणे. म्हणजे पुण्यामध्ये एक राष्ट्रीय संस्था आहे, म्हणजे राष्ट्रीय विषाणू संस्था ही एक पुण्यामध्ये आहे. अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD आणि दिल्लीमध्ये ही एक संस्था आहे. सो ॲज लाईक वी शेअर्स स्वाईन फ्लू, रिझन्स ऑफ इन्फेक्शन, सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू अँड डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. नाव वी शेअर्स नेक्स्ट पॉईंट, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का. So look here, first case of swine flu was reported in Mexico in 2009. Swine flu is caused by the virus influenza A H1N1. Persons who come in contact with pigs can contract these diseases. So first case म्हणजे 2009 मेक्सिकोमध्ये 2009 साली एक पहिली केस आढळली. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा, म्हणजे व्हायरस इन्फ्लुएन्झा विषाणू जो आहे A H1N1 याच्या माध्यमातून स्वाईन फ्लूची लागण झाली. अँड पर्सन्स हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स, आणि जे लोक डुकरांच्या संपर्कात येतात दे कॅन कॉज कॉन्ट्रॅक्ट दिस
डिसीज, म्हणजे डुकराच्या संपर्कात असणारी लोक काय करतात, या रोगाचा प्रसार करतात. सो दिस इज इन्फॉर्मेशन फॉर यू, ही माहिती तुमच्यासाठी आहे. नाव सर नेक्स्ट पॉईंट, एड्स. आता आपण पुढचा रोग पाहतोय एड्स. एड्सबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. एड्सनं देशामध्ये धुमाकूळ नव्हे तर जगामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. सो लुक हिअर, एड्स AIDS म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम्स. सो व्हॉट अबाउट दिस, तर याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. लुक हिअर, दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV. हा जो रोग आहे तो कोणामुळे होतो, HIV या विषाणूमुळे होतो. HIV मीन्स ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. HIV means human immunodeficiency virus. In this disease, victims suffer from virus disease due to progressive weakening of natural immunity. या रोगामध्ये काय होतं, माणसाची जी ह्युमिनिटी आहे, नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती दिवसेंदिवस काय होते, कमी कमी होत जाते आणि अनेक रोगांना आमंत्रण देते. विक्टिम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीज म्हणजे अनेक रोगांची लागण त्या व्यक्तीला होते. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म्ड विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. या रोगाचं निदान जर करायचं असेल किंवा खात्री करायचं असेल तर वैद्यकीय प्रयोगशाळामध्ये टेस्ट केल्याशिवाय किंवा चाचणी केल्याशिवाय याचं निदान करता येत नाही. एलिझा टेस्ट इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस. आणि याचं योग्य निदान जर करायचं असेल तर त्याच्यासाठी जी टेस्ट आहे ती टेस्ट आहे एलिसा. एलिसा टेस्ट करून तुम्हाला एड्स आहे की नाही याचं निदान करू शकता. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. आता एड्स या रोगाची जी लक्षणं आहेत ती व्यक्तिसापेक्ष आहेत, म्हणजे व्यक्तीनुसार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींची लक्षणं ही वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे एकच लक्षण आहे असं काय नाही, व्यक्तिसापेक्ष अशी लक्षणं आहे ती दिसतात. सो ॲज लाईक वी शेअर, सो व्हॉट इज मीन एड्स. एड्स म्हणजे काय आपण इथं पाहिलं. आता इथं जो तुम्हाला सिम्बॉल दिसतो तो सिम्बॉल कशाचा आहे, एड्स या रोगासंबंधी आहे. नाव शेअर्स नेक्स्ट पॉईंट, ऑलवेज रिमेंबर. लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं बघा, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन्स ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट. एड्स झालेल्या व्यक्तीला जर तुम्ही स्पर्श केला किंवा त्याच्यासोबत भोजन केला तर तुम्हाला HIVची बाधा होत नाही. तसेच त्या पेशंटची जर तुम्ही नर्सिंग केला म्हणजे सेवा केला तर तुम्हाला HIV होऊ शकत नाही. असं इथं का सांगितलं आहे, कारण समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जर एड्स झाला तर काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी त्या व्यक्तीला वाळीत टाकलं जायचं. कारण त्या रोगाबद्दल अनेक लोकांच्यामध्ये गैरसमज होते. एखाद्या व्यक्तीला एड्स झाला तर आपल्यालासुद्धा होईल असा समज काही लोकांचा होता, पण तसं काय नाही आहे. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल्स. HIV इन्फेक्टेड म्हणजे HIV बाधित एखादी व्यक्ती असेल तर त्याच्याविषयी आपलं वर्तन कसं पाहिजे, नॉर्मल पाहिजे, सभ्यपणाचं पाहिजे. कारण ती व्यक्ती फक्त HIV बाधित आहे, त्याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, म्हणून त्याला वेगळं टाकणं, वाईट टाकणं हे चुकीचं आहे. म्हणजे त्याच्याशी वर्तन आपले चांगलंच पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. नाव सर नेक्स्ट पॉईंट, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज. आफ्रिकन जातीचं जे माकड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला HIV पहिल्यांदा दिसला. अँड अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम अँड अनएड्स 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतामध्ये 80 ते 85% हा संसर्ग कशामुळे झालेला आहे तर असुरक्षित लैंगिक संबंध आणि विषम लैंगिक संबंध यांच्यामुळे झालेला आहे. अशी एक गोष्ट इथं निदर्शनास आलेली आहे, ती तुम्ही माहिती करून घ्यायची आहे. सो दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. डू यू नो, हे तुम्हाला माहिती आहे का असं इथं विचारलेलं आहे. सो ॲज लाईक वी सी हिअर सम डिसीजेस
इन नावर डेज. सद्यस्थितीतील काही रोगांची माहिती आपण इथे घेतली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं डेंग्यू, स्वाईन फ्लू, एड्स या 3 रोगाची माहिती आपण इथे घेतलेली आहे. नाव वी स्टॉप हिअर्स. आता आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय याच प्रकरणाचा पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.